आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बदलापुरातील बेकरी चालकांचा आज बंद असल्यानं बदलापुरातील बेकरींना आज कुलूप आहे। त्यामुळे शहरात आज कुठेच पाव मिळणार नाही। परिणामी वडापाव, पावभाजी खाणाऱ्यांची देखील मोठी पंचायत होणार आहे। पावासाठी लागणारे तेल, तूप, साखर आणि मैद्याचे दर वाढले आहेत। त्यामुळे या भाववाढीच्या निषेधार्थ कुळगाव बदलापूर बेकरी ऑनर वेलफेअर असोसिएशननं हा बंद पुकारला आहे। शिवाय उद्याच्या 24 डिसेंबरपासून बदलापुरात पाव महागणार आहेत। पावाच्या एका लादीमागे 3 रुपयाची दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर बेकरी व्यवसायात लागणारे सर्व पदार्थ म्हणजे उदाहरणार्थ मैदा, साखर, तेल, तूप इत्यादी वस्तूंची भरमसाठ वाढ झालेली आहे। त्यामुळे बेकरी व्यवसाय सगळे तोट्यात चालू आहेत। आज महिनाभर आम्ही तोट्यातून नुकसानमध्ये चालवलेले आहेत। तर त्यामुळे सगळं बेकरी असोसिएशनने मीटिंग घेतली। त्या मीटिंगमध्ये चर्चा झाली की आपल्याला परवडण्याचं नाही आहे, म्हणून 3 रुपये लादीमागे आम्ही 8 पावाच्या लादीमागे 3 रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला। पाव महागल्याने त्याचा परिणाम साहजिकच वडापाव, पावभाजी यासारख्या अनेक खाद्यपदार्थांचे भाव वाढण्यावर होणार आहे। 24 तारखेपासून एका लादीमागे 23 रुपये मोजावे लागणार आहेत। यापूर्वी हा दर 20 रुपये इतका होता। शिवाय बदलापुरात 20 बेकरी असून रोज तब्बल 20,000 पावांच्या लाद्या तयार केल्या जातात। पावाचे भाव वाढल्यानंतर आता वडापावचेही भाव वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला नक्कीच कात्री बसणार आहे। पब्लिक मीडिया, बदलापूर।